कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत कामिनीने कमळीला अन्नपूर्णा महाजनपासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. कमळी अन्नपूर्णाची मोठी नात आहे, राजांची मोठी मुलगी आहे, महाजनांची मुलगी आहे हे माहिती असूनसुद्धा तिने कमळीला सगळ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. तिची खरी ओळख लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण अन्नपूर्णामुळे कामिनीवरती आता अशी वेळ आलेली असते की स्वतः कामिनी कमळीला आता हीच तुमची नात आहे हे अन्नपूर्णाला सांगणार असते. अन्नपूर्णा ही आता आपल्या मोठ्या नातीच्या शोधात तब्बल 18 वर्ष असते. पण जेव्हा तिला कळतं की माझी मोठी नात तर मला कधी मिळणारच नाही आहे, तेव्हा अन्नपूर्णाने खूप मोठा टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये अन्नपूर्णाने आपलं मृत्यूपत्र बदललेलं असतं आणि आपलं मृत्यूपत्र बदलताच कामिनीची अक्कल ठिकाणावरती आलेली असते आणि ती कमळीच्या पायाशी येत म्हणते की तूच इथे अन्नपूर्णाची मोठी नात, राजांची मोठी मुलगी आहेस, महाजनांची तू खरी वारसदार आहेस. ही गोष्ट आता स्वतः कामिनीने कमळीला सांगितलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे कमळी आपल्या वडिलांना शोधण्याचा आता प्रयत्न करते, कारण वेळ आली आहे अस्तित्वाची. तिच्या आईच्या इथे चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम नयनतारा आणि गावातल्या लोकांनी प्रत्येक वेळेला केलेलंच असतं. पण कमळीला माहिती आहे की तिची आई किती चारित्र्यवान आहे ते. तिची आई किती चांगली आहे हे कमळीला बरोबर माहिती असतं आणि त्यामुळे तिला आपल्या आईचा निर्दोषपणा आणि तिचा इनोसन्स हा सिद्ध करायचा असतो. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे तिला आता तिच्या वडिलांना शोधून काढायचं असतं. तिच्या वडिलांचं खरं नाव काय आहे, माझे खरे बाबा कोण आहेत, जर खरोखर तो मोठा माणूस आहे, खरोखर ते साहेब आहेत, तर मग मी एका चांगल्या घरातली मुलगी आहे, माझी आई एका चांगल्या माणसाची बायको आहे, मग तरीसुद्धा तिला प्रत्येक वेळेला असं हिणवलं का जातं, हा प्रश्न आता कमळीला पडलेला असतो आणि म्हणून ती तिच्या वडिलांचा शोध घेत असते. पण प्रेक्षकांनो, कामिनी प्रत्येक वेळेला जेव्हा कमळी आपल्या वडिलांच्या नावापर्यंत, त्यांच्या ओळखीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा कामिनी सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता वेळ अशी आलेली असते प्रेक्षकांनो की आता कमळीला कळतच नसतं की तिचे खरे बाबा कोण आहेत. कारण आई जरी सापडली असली तरीसुद्धा तिची आई ही आता सरू राजन काकांचं नाव घेत नसते, कारण तिला भीती वाटत असते की माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे, त्या बाईपासून माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी त्यांचं नाव सांगणार नाही आहे. तुम्ही त्यांना काही करू नका, कमळीच्या बाला तुम्ही काही करू नका, असं ती आता सारखं म्हणत असते. त्यामुळे कमळीला ते नाव कळता कळता राहत असतं. पण प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट अन्नपूर्णाने केलेली असते. ती इथे आजोबांना म्हणते की हे बघा, मी एक गोष्ट करून ठेवलेली आहे, म्हणजे मी आपल्या प्रॉपर्टीसाठी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि मी माझं मृत्यूपत्रसुद्धा बदललं आहे. पण नक्की मी त्याच्यामध्ये काय बदल केलेत हे मी तुम्हाला वेळ आल्यानंतरच सांगेन. आणि तेव्हा इथे एक गोष्ट आता समजलेली असते, ती म्हणजे कमळीचा या घरामध्ये सगळेजण राग करतात. कमळीला मी माझी नात म्हणून इथे घेतलं, प्रॉपर्टी तिला सांभाळायला जरी सांगितली तर ती विश्वासाने ती सांभाळण्याचा प्रयत्न करेन. पण अनिका, कामिनी आणि रागिनी या तिघीजणी तिला शांतपणे माझ्यानंतर काही जगू देणार नाही. आणि कमळीचा स्वभाव तर असा आहे की ती सगळं काही त्यांच्याकडे सुपूर्त करेल आणि सरळ इथून निघून जाईल. त्यामुळे मला असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याने फक्त इथे कमळीचंच नाही तर लोकांचं सुद्धा भलं होईल आणि इथे कामिनीला, अनिकाला या प्रॉपर्टीचा गैरफायदासुद्धा घेता येणार नाही. त्या पद्धतीने अन्नपूर्णाने आपलं मृत्यूपत्र हे बदललेलं असतं आणि त्याच्यामागे तिचा खूपच चांगला हेतूसुद्धा असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी त्याचबरोबर
अन्नपूर्णाने आपल्या घरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावलेलं असतं आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर तिथे आता वकीलसुद्धा आलेले असतात. कामिनी अनिकाला वटणीवरती आणण्यासाठी अन्नपूर्णाने केलेला हा छोटासा प्रयत्न असतो. पण हा प्रयत्न आता इतका चांगला असतो की त्याचे परिणाम, त्याचे पडसाद खूपच चांगल्या पद्धतीने उमटतात. तर नक्की काय होतं? तर अन्नपूर्णाने घरातील सर्व लोकांना बोलवल्यानंतर इथे रागीने कामिनीला वाटत असतं की वकिलांना बोलावलंय, मृत्यूपत्र बदललंय, म्हणजे नक्की त्याच्यामध्ये काय बदल केले असणार. आधी तर 50% प्रॉपर्टी इथे आता अनिकाच्या नावावरती केली होती, पण आता ती कॉलेजमध्ये नापास झाली आहे म्हणून ती 50% सुद्धा काढून घेण्यात आलेली आहे. मग आता मृत्यूपत्रामध्ये काय बदल असणार? मला वाटतंय की म्हातारी परत एकदा प्रॉपर्टीची वाटणी करणार आहे. तेव्हा कामिनी म्हणते, वहिनी सॉरी, पण मला एक गोष्ट बोलायची आहे. प्रॉपर्टीची वाटणी असू दे किंवा मृत्यूपत्राचं वाचन, पण ही मुलगी इथे काय करते? कमळीचा आपल्या घराशी काय संबंध? तेव्हा ती म्हणत असते, असा कसा संबंध नाही. कमळी आमची मदत करू शकते. कमळी यांना बरं करण्यासाठी गावावरून तेल मागवू शकते, स्वतःच्या हाताने मालिश करू शकते. तर कमळी इथे प्रॉपर्टीच्या वाचनाच्या वेळी का नसू शकते? तुझ्यासाठी ती काही नसेल, पण माझ्यासाठी कमळी खूप इम्पॉर्टंट आहे, असं अन्नपूर्णाने तोंडावरती कामिनीला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर इथे आता प्रॉपर्टीचं वाचन सुरू होतं. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं असतं की अन्नपूर्णा महाजन यांची संपूर्ण प्रॉपर्टी ही आता त्यांची मोठी नात हिच्या नावावरती असणार आहे. आणि जर मोठी नात परत आली नाही, ती जर कधी परत आली नाही, तर वयाच्या 30 वर्षानंतर संपूर्ण प्रॉपर्टी ही आता जाणार आहे एका संस्थेच्या हातामध्ये, ट्रस्टीमध्ये ती जाणार. संपूर्ण प्रॉपर्टी ही ट्रस्टीमध्ये जाणार, म्हणजे 30 वर्षापर्यंत इथे आता वाट बघायची की नात परत येते की नाही. आता साधारण ती 18 ते 20 वर्षाची असेल आणि जर ती आता कधीच परत आली नाही, तर 30 वर्षांनंतर संपूर्ण प्रॉपर्टी आपसुकच जाणार आहे, ती म्हणजे ट्रस्टीमध्ये. तिच्यावरती कुणाचाही अधिकार नसणार आहे, अगदी कुणाचाही नाही. आणि जर माझी नात परत आली, तर यातली अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावरती होणार आणि अर्धी प्रॉपर्टी ही नावावरती होणार आहे अनिकाच्या. आणि जर माझी नात परत आली नाही, तर ही प्रॉपर्टी कुणा एकाला मिळणार नाही, संपूर्ण प्रॉपर्टी सरळ ट्रस्टीमध्ये जाणार, असं तिने आपल्या प्रॉपर्टीमध्ये नमूद केलेलं असतं. तेव्हा कामिनी म्हणते, पण असं कसं? आता जर तुझी मोठी नात जिवंतच नसेल, तर मग ती परत येणार नाही, मग अनिकाला काहीच मिळणार नाही ना? ती म्हणते, हो, अनिकाला काहीच मिळणार नाही. मग अनिकाने स्वतःला सिद्ध करायचं. अनिकाकडे काय कमी आहे? मग का ती स्वतः अभ्यास करत नाही? का ती स्वतःला इतकं सक्षम बनवत नाही की ती ही प्रॉपर्टी पुढे जाऊन व्यवस्थितरित्या हँडल करू शकते, ती हे सगळं सांभाळू शकते? तिला परीक्षेमध्ये पास व्हायला सांगितलं तर ती एटीकेटीने पास झाली की नाही? ती फेल झाली होती पूर्णपणे. नंतरला तू तिला पास केलंस, पैसे भरून तू तिला पास करून घेतलंस. अगं एटीकेटी लागली होती तिला. मग ती पुढे जाऊन ही प्रॉपर्टी काय सांभाळणार आहे? जर ट्रस्टीच्या ताब्यात गेली, तर निदान माझ्या प्रॉपर्टीचा मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या फायदा करून घेतला जाऊ शकतो, लोकांच्या कल्याणासाठी का होईना, पण त्याच्यावरती आता इथे लक्ष दिलं जाऊ शकतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळी, जरी ही प्रॉपर्टी ट्रस्टीच्या ताब्यात असेल, तरी देखरेख ही पूर्णपणे कमळी करणार. कमळी तू सांभाळणार कॉलेजेस, आपल्या ज्या शाळा आहेत त्याचबरोबर आपली अन्नपूर्णा जी ट्रस्ट आहे, आपली जी संस्था आहे ती, या सगळ्या गोष्टींकडे तू स्वतःहून लक्ष द्यायचं. आणि दर महिन्याला त्याचा जो काही प्रॉफिट येईल त्याच्यामधून तुलासुद्धा काही ना काहीतरी घ्यायचंच, असं तिने सगळं त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं. म्हणजे लक्ष ठेवायला कुणीतरी विश्वासातला माणूस पाहिजे, तर लक्ष तू ठेवणार. असं नाही केलेलं तिने की तिने प्रॉपर्टी कमळीच्या नावावरती केले नाही, पण या संपूर्ण गोष्टीवरती कुणीतरी विश्वासातला माणूस लक्ष ठेवायला हवा आहे, जेणेकरून पुढे जाऊन त्याचा कुणी गैरवापर केला नाही पाहिजे. यासाठी कमळीला ह्या गोष्टी सांगण्यात आलेल्या असतात आणि अशा रीतीने हा निर्णय आता घेण्यात आलेला असतो.
तर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णाने आपलं मृत्यूपत्र बदलताच इथे रागिणीच्या त्याचबरोबर कामिनीच्या आणि अनिकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण मोठी नात परत नाही आली तर प्रॉपर्टीच्या वाटण्या होणार नाहीत, संपूर्ण प्रॉपर्टी ट्रस्टकडे जाईल आणि जर ती परत आली तर त्या प्रॉपर्टीचे अर्धे अर्धे भाग केले जातील. मग आता कामिनी म्हणते, अरे देवा, ही कमळी तिची नात आहे, कमळीला मी बाजूला ठेवले आहे कारण का प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार कोणी नको म्हणून. पण आता जर कमळी परत नाही आली तर सगळीच्या सगळी प्रॉपर्टी ट्रस्टीला जाणार. मग इतकी मेहनत करून आमच्या हाती काय लागणार. मग शेवटीला जर ही कमळी परत आली, ही कमळी जर अन्नपूर्णाची नात आहे हे तिला समजलं तर निदान अर्धी प्रॉपर्टी तरी माझ्या अनिकाला मिळेल आणि अर्धी प्रॉपर्टी त्या कमळीला मिळेल. पण एकदा का कमळीच्या नावावरती प्रॉपर्टी झाली की तिला धमकी देऊन, तिला मारून, जबरदस्तीने का होईना पण अन्नपूर्णाच्या नंतर ती प्रॉपर्टी आम्ही तिच्याकडून हिसकावून घेऊ शकतो. पण जर ही प्रॉपर्टी आता कमळी परत आली नाही आणि जर ट्रस्टीच्या ताब्यात गेली तर मग आम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामुळे आता ती खूप मोठ्या संकटात सापडलेली असते. ती आता विचार करायला लागलेली असते आणि ती म्हणते, आता नाही, आता सत्य सांगण्याची वेळ आलेली आहे. आता त्या कमळीच्या पायाशी जावं लागणार आहे मला. आता त्या कमळीलाच मला सांगावं लागणार आहे की तिच्या वडिलांचं नाव काय आहे ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळीसमोर सत्य यावं त्यासाठी कामिनीने एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि ती कमळीपर्यंत पोचवलेली असते. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुझ्या वडिलांचं नाव, तुझा सगळा भूतकाळ हा मला माहिती आहे. तुझ्या वडिलांचं नाव राजन महाजन आहे आणि तुझ्या आजीचं नाव अन्नपूर्णा आहे. गौरी ही तुझ्या वडिलांची बायको म्हणजे तुझी आई, तिचं नावसुद्धा गौरीच आहे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा तिने त्या चिठ्ठींमधून आता केलेला असतो. आणि ती म्हणते, हे खरं असेल का? खरोखर माझे बाबा राजन काका असतील? माझ्या आईचं नाव बी गौरीच आहे आणि राजन काकांच्या बायकोचं नावसुद्धा गौरीच होतं आणि त्यासुद्धा गावाकडच्याच होत्या. म्हणजे हे सत्य मला कुणीतरी आता मुद्दामून सांगण्याचा प्रयत्न करते की काय, असं तिला आता वाटतं. आणि म्हणते की ठीक आहे, जर माझे बाबा राजन काका असतील तर ही गोष्ट आता मला स्वतः शोधून काढायला पाहिजे, असं इथे कमळीने ठरवलेलं असतं. पण अशा रीतीने कामिनीने आता स्वतः कमळीला हे सत्य सांगितलेलं असतं. ज्या कामिनीने हे सत्य आत्तापासून कमळीपासून लपवण्यासाठी किती प्रयत्न केलेले असतात, किती लोकांना मारलेलं असतं. पण जेव्हा प्रॉपर्टीवरती आता सगळी गोष्ट येते तेव्हा तिने स्वतःहूनच कमळीला ही गोष्ट सांगून टाकलेली असते की तुझे बाबा हे दुसरे तिसरे कोणी नसून राजन महाजनच आहेत. आणि त्यामुळे सत्य हे कमळीला समजलेलं असतं.